नमस्कार मित्रांनो, नमस्कार। स्वागत है अपने भाई के फर्स्ट ब्लॉग में। कैसे हो आप लोग गाइज? तर आज आपण एका ठिकाणी निघालोय, मला माहीत नसेल ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढं दिसेलच, सो वॉच। कसं वाटतंय नीला? विराट कोहली, सचिन तेंडुलकर रँकिंग अनुसार लावलीत बॅटा, दिसतंय ना? बॅट्स म्हणजे आपल्या भाषेत बॅटा। ब्रॅडमॅनची ओरिजिनल सहीची रिप्ले केलेली आहे, कारण ती लय वर्ष प्रिझर्व करू शकत नाही आपण। हो, ती माझी बॅट मी पहिला घेणार, मला आउट केली मी बाहेर बॅट घेणार। पॉइंट इज्जत आहे। ते रिस्पेक्टेड आहेत, पण डॉक्टर इंग्लंडचे आणि हे दोन ऑस्ट्रेलियन्स। हे सब ओडीआयचे आहेत ना? इधर का टेस्ट का। और ये सुनील गावस्कर की जुगाड़ वाली बैट है, ये जो छेद देख रहे हो आप, ये एयर रेजिस्टेंस कम करता है, क्योंकि उस टाइम में जो बॉलर थे, बॉल फेंकते थे, उनका बॉल 11 फीट से आता था और उनकी हाइट कम थी। वाह वाह, इज्जत। काय चांगली हिंदी तुझी। ये मैं आ जाऊं क्या अपनी पर? जमते हाँ। ब्रांड लावा की विजर्ट एमआरएफ की बैट है, जो सिर्फ ये स्टिकर एमआरएफ ने आप ये दे सकते हैं, बाकी सभी जीनियस एमआरएफ। इथं पण नाहीये, इथं जीनियस आहे आणि विराट कोहलीची पण जीनियस आहे, दिसतंय तुम्हाला? मोस्ट ऑफ दी रन्स ज्या कोणी केलीत त्यांच्या रँकिंग अनुसार बॅट्स लावलेत टेस्ट क्रिकेट आणि ODI मधील दोन्ही सेक्शनमध्ये आहेत या। मुरलीधरनाची 520वी विकेट घेतलेली ना, तेव्हाची ही जर्सी। दिस इज कलेक्शन ऑफ ओडीआय मॅचेस बॅट्स। मराठीत बोल रे। असं आहे काय? आपल्याला मिक्स व्हायला लागलं काय? मराठी बोलतो का? Hello guys, so as you can see how the journey of bat evolved from 1720s to today. पहिल्या बॅटा कशा होत्या? Beta. So as per that, Beta. it is beta, and then it is beta, and then it is beta. So as you can see, this is beta and this is beta. This is curve back. Now we will see bats, not beta. Let's go. बॅटा Beta. So this गाईज, तुम्हाला आता मेन गाईज तुम्हाला team bats. हाँ. Teams से same bat है. Team bat का असं. the team bats असं करा आणि हे 2023चे वर्ल्ड कपचे टीम बॅट आहेत आणि मेन तुम्हाला हे दिसत 50 असं। रुपये में इतना ही मिलता है इधर। ओके सर, सांगा ना। तर असं आहे, ही 1975 पासून 2015 पर्यंत कशी वर्ल्ड कपच्या टीम होत्या, कोणी जिंकलं, कुठं जिंकलं, याची सगळी इन्फॉर्मेशन आहे। हां, आपलं आणि 83. इथं कसा विषय आहे, विषय असा आहे की इथं अगोदर वर्ल्ड कप म्हणत नव्हती, ज्या कंपनीने स्पॉन्सर केले त्याचा असं। हे 83चं आहे, हे दिसते ते 83 जेव्हा इंडियाने जिंकलेलं कपिल देवच्या अगुवाईमध्ये। आणि आपली ही मेन जेव्हा MS धोनी अपने कॅप्टन कुल माही भाई आपल्या गौतम गंभीरचे फेवरेट कैप्टन कुल एक छक्के ने मैच नहीं जीता। हाँ, और विराट कोहली जो कि रिसेंटली बहुत गौतम गंभीर का फेवरेट आदमी है, आप देख सकते हैं इधर उनका नाम।
हे बघा एड जाळ गाईज तुम्हाला हे दिसते मोस्ट विकेट टेकिंग बॉलर्स आहेत. हे कशांमध्ये आहेत? कशामध्ये आहेत? कुठला जर फॉर्मॅट आहे XYZ फॉर्मॅट. ऑल फॉर्मॅट ऑल फॉर्मॅट नाही ते 530 टेस्ट फॉर्मॅट आहे. 530 टेस्ट फॉर्मॅट आहे. वन डे. मग हे ऑल काय म्हणतोय? असू दे, ते बुद्धिगत भ्रष्ट आहे. हां, असं डेल स्टेन माय फेवरेट बॉलर. यू कॅन सी. सॉरी माय मिस्टेक. हां सॉरी. हां, तर आता Sorry. पुढे जाऊ आपण. हा कपिल देव आहे. शॉन पॉल तेच ना पॉल वॉक. आता इंग्लिश हां, चालेल. मुंबई हरवली. फ्युचर स्टार. आणि हे सगळे 400च्या खालचे आहेत. हे यांच्याकडे लक्ष देऊ नका. हे कोण आहे? हे आतापर्यंत जे वर्ल्ड कप जिंकलेले त्या टीमचे कॅप्टन्स आहेत त्यांची साईन्स आहेत. जसं 79 मध्ये क्लिव लॉयड, कपिल देव 83 मध्ये. बस लय मोठं बोललो. आणि इथे इथं विषय असा, आपला- रोहित शर्मा लिहिलेलं होतं. परत रोहित इथे- शर्मा हरल्यामुळे इथंपासून आपल्याला हे करायला लागलं. ते पण आपल्या मोदी स्टेडियमवर मॅच घेतल्यामुळे घोळ झाला. वानखेडे जिंकलो बायकॉट मोदी. बायकॉट. हे ट्रिपल सेंचुरीज. हे ट्रिपल सेंचुरी केलेले 5 बॅट्समॅन आहेत. Used नाही पण. ही बॅट युज्ड नाही. used ही नाही. सायन्स आहे, चांगली बॅट आहे. हे पण सगळे हे पण- ग्रेटेस्ट परफॉर्मन्सेस आहेत. कोणी केलं. ही नील हार्वीची बॅट आहे. जी त्यांनी- थिकनेस बघा गायचं ह्याची एकदम पातळ बॅट आहे. एकदम पातळ बॅट आहे. आणि नील हार्वीने 112 रन केलं या बॅटनं. त्या काळात लेझर बॉल असताना सुद्धा. लेदर 1948 लेझर नाही लेदर. हा, लेझर. 1948 मध्ये म्हणजे म्हणजे- जवळजवळ तुमचा पप्पाचा आज जवळ 50 आणि 25 75 आणि 2 77 वर्ष जुनी बॅट. इकडे तर ही मेन विषय. वुमनची जर्नी सांगणार. अच्छा. ही सांगणार नाही, ही माणसानं कळलं. तर एक मिनिट जाऊन दे. तर वुमनची क्रिकेटची जर्नी 1820 सालीपासून चालू झाली. आणि मेन वुमन मध्ये काय चालू झालं ते. अच्छा. हां, तर आधी स्कर्ट्समध्ये खेळायच्या मुली. त्यामुळे आधी जी क्रिकेटचा फॉर्मॅट होता तो अंडर आर्म होता. ते मुली क्रिकेट स्कर्टमध्ये खेळत असल्यामुळे तेव्हापासून ओव्हरआर्म झालं. चालू झालं. म्हणजे ओव्हरआर्मची सुरुवात मुलींपासूनच सुरू झाली. मेन ही वर्ल्ड कप सगळ्यात 225 लहान मुलगी जिनं सगळ्यात डेब्यूट केला पाकिस्तानकडून. डेब्यूट केला. 12 साजिदा वर्षाची शाह. होती. साजिदा शाह. आणि तुम्ही बघू शकता पहिली 200 पण एका वुमनच केली होती. ती ही आहे जिने मुंबईत केलेली. पहिल्या 10 विकेट इंडिया विरुद्ध टेस्ट. वानखेडे स्टेडियम. पहिल्या 10 विकेट सेंचुरी प्लस 10 विकेट घेतलेले टेस्ट मध्ये. आणि तुम्हाला हे दिसतंय रिसंट 25चा वर्ल्ड कप झालाय ना, स्क्वॉडची ऑल ऑटोग्राफ आहे. ती मेन्शन कर आपली. ती कोण बाहेर गेली ती. आपली एक हा म्हणजे एक दिदी आपली बाहेर गेली ती. सगळ्यात पहिल्या शोभा पंडित पुण्यामध्ये आणि त्यांचं इथं डेक्कन पॅसिफिक क्लब आहे. त्या आपल्याला कुठे गेला तो फोटो तिथे. तिथे दिसू शकतात. जी पहिली इंटरनॅशनल इंडियन वुमन्स टीम आहे त्या होत्या. त्यांचा हा ब्लेझर शोभा बंडे त्यांचा. हे गोस्वामी यांचा ऑटोग्राफ केलेला शूज आहे इथे. वन ऑफ द बेस्ट इंडियन फास्टेस्ट बॉलर म्हणून ओळखले जाते ते. स्टाईल नाही रे. फक्त स्मृती बाकी सगळ्या गाईज. काय विराट कोहली सेक्शन. तुम्ही आता जिथे उभे आहेत, तिथेच विराट कोहली नाही, बॉल सरांचं. तिथेच बॉल. त्यांनी ती नोट लिहिली. तिथे जी दिसते त्यांनी नोट लिहिली. कोहलीचा प्राईम कधी होता? 16. नाही, आता पण प्राईम चालू आहे. असं कसं आहे? मग आता 26 इज द न्यू प्राईम. New prime. आहे का नाही? पहिला प्राईम कधी होता? 2016. 16. 16 to 19. 2016चा T20 वर्ल्ड कप आठवतोय? हो. तो फोटो
ठीक आहे. 2016चा IPL आठवतं? हो. किती रन्स होते? 973 रन्स. 2016 T20 वर्ल्ड कप प्लस 973 रन्स 2016च्या IPL मध्ये. या दोन्ही टुर्नामेंटमध्ये 4 सेंचुरीज या बॅटने मारल्या. तुम्ही थोडं जवळ याल तर विराट कोहलीच्या सुंदर अक्षरामध्ये त्यांनी ती नोट सुद्धा लिहिलेली आहे. विराट कोहलीचं अक्षर कोणी कोणी पाहिलंय आधी मला सांगा. मी पण नव्हतं पाहिलं, पण किती छान अक्षर आहे तुम्ही स्वतः पाहिलं. इज्जत आहे. तुम्हाला माहीत नसेल, हे MS धोनीचे विकेट किपिंग ग्लव्ज आहेत, जे 2011ला वर्ल्ड कपला यूज केले ते, आणि विकेट किपिंग पॅड्स. आणि हे MS धोनीची ऑटोग्राफ जर्सी, म्हणजे 2012-13ची असेल. सहारा तेव्हा स्पॉन्सर होते आणि स्टारची. खूप भारी वाटतंय इथं आल्याबद्दल, म्हणजे एनर्जेटिक वाटते जेव्हा विराट कोहलीच्या सेक्शनला गेलो तेव्हा. आणि हे इंडियाचा वर्ल्ड कप 75 पासून इंडियाची टीम आहे. हे म्हणजे 75 पासून 11 पर्यंत जे स्क्वॉड मेंबर होते त्यांचे ऑटोग्राफ्स आहेत. हे 83चा वर्ल्ड कपचा फोटो आहे. T20 वर्ल्ड कपचं स्क्वॉडचे हे आहेत ऑटोग्राफ्स. तुम्हाला दिसत असेल ऑल टीमचं. खास करून इथं तुम्ही लक्ष देऊ शकता, रिषभ पंतच्या ऑटोग्राफच्या पुढे स्माइली दिले. आता आपण एंटर होत आहे क्रिकेट ऑफ गॉडच्या सेशनमध्ये. तर हे सचिन तेंडुलकरांची जर्सी. तुम्हाला माहीत नसेल, हा फोटो खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हा फोटो कोणीही घेऊ शकत नाही लाईफमध्ये. आत्ता तरी कोणीही नाही. का सांगा? हा फोटो वाघा बॉर्डरवर काढलेला आहे. सचिन सावंतचा एक पाय इंडियाला, एक पाय पाकिस्तानात. हे सचिन तेंडुलकरांचे रन्स, ऑल ओव्हर रन्स. पॉलर सेशन आहे खास करून. हे अनिल कुंबळे यांची ऑटोग्राफ आहे. तुमचा फेवरेट जस्सी भाई. गाईज तुम्हाला एक दावायचं आहे, फेवरेट, वन ऑफ माय फेवरेट क्रिकेटर. म्हणजे सगळेच आहेत यातले. कसा आहे इज्जत द्या गाईज. ही विराट कोहलीची बॅट, MS धोनी. गाईज सगळ्यात फेवरेट जर्सी आपली ही एक. इज्जत द्या. हां, ही सगळ्यात जास्त विकेट टेकिंग बॉलर्सचं सेक्शन आहे. आणि हे खास करून किती 300 सेंचुरीज मारलेले त्यांचे आहेत. मला काहीच आजकाल तुम्ही WPL बघतच आजच्याला. तर इथं ऑल म्हणजे WPL 2025चे टीमचे प्लेयरचे ऑटोग्राफ्स दिलेत. इज्जत द्या, RCB बोलते. भूषात, तुला कुठला सेक्शन आवडला सगळ्यात जास्त? मला तेरे को कौन सा पसंद आहे? ठीक आहे. हा सेशन म्हणजे ऑल ओव्हर म्युझियम म्हणला. आणि विराट कोहली मला पण
आणि आतले ते बॉलर्स. कोणतं? हां, बॉलरचा, मेन बॉलरचं काय? विराट कोहलीचा काय मला बॅट तर विराट कोहलीची आवडली, विषय वेगळा होतो. हां. हा चांगला आहे. यात कसं जरा विषय आला. हे स्टार्टिंगपासून असं ही बॅट 1930 डॉन ब्रॅडमनची बॅट आहे ती. डॉन ब्रॅडमॅन. आता करते एका ठोक्यात आहे. 19 बघा इथे नाही हे ना ते तो आठवून मिळेल. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. आता कुठं जायचं आहे? मेरे को घर जाना. तर उषा कसं वाटलं आज? आज जाऊन भारी वाटलं मला. नेलं इकडे, इकडच्या साईडला. जेन्युइनली इट वॉज गुड एक्सपिरियन्स. म्हणजे वर्थ होतं का बघण्यासारखं? वर्त कसा झाला त्यांनी गाईड दिला म्हणून. हा, ते गाईड होते ना, टॉप होते, टॉप एक नंबर. इज्जत आहे बरं का गाईड. राम्याबरोबर जर नुसतं गेलो असतो तर तो विषय वेगळा होता. हा मास्क घालून आता शहाणा व्हायला लागला तो काढला. मस्त काढणार इज्जत दे. कसा विषय आहे? म्हणजे विषय असा आहे की कसा विषय आहे सांगतो तुम्हाला. आम्ही आधी विचार केला फिनिक्स मॉलला जायचा. हा, आम्हाला जरा पण जायचं होतं, काहीतरी काम होतं. मी पण, सांगितलं हे काय या टीमचा एक मालक आहे, सॉरी टीमचा मालक नाही, हे टीमचा मालक नाही, आमचा बरोबर हा. आहे. या चॅनलचा मालक आहे, त्याची इच्छा होती ग्लोरी काय Glory ब्लेड्स ऑफ ग्लोरी, बाउंड्रीज ऑफ ग्लोरी म्हणलं चुकून, ब्लेड्स ऑफ ग्लोरी बघायला जायचं. मग आम्ही आले आणि मग आम्ही आलो. मग आम्हाला अशा तऱ्हेनं चांगला काय विषय मिळाला, अनुभव भेटला. अनुभव मिळाला. आणि तुम्ही पण या गाईज. आणि visit लय करा. नाही तिकीट लय नाही तुमच्या ticket. बजेट मध्ये पण असेल आणि तुम्ही क्रिकेट फॅन असाल Cricket fan तर असला. नक्कीच या, तर नक्कीच या. आमच्या जर चॅनलला तुम्ही फॉलो केलं असलं तर काय तुम्ही डीएम करू शकता, तुम्हाला स्पॉन्सर करेल मालक तुमचा, काही विषय नाही. एवढं पण नको रे. एवढं पण नको, स्टार्टिंग आहे. स्टार्टिंग आहे. आणि कुणाकडे जर टिप्स असतील मी गोरा व्हायच्या तर सांगू शकता तुम्ही. हा, सांगा डीएम करा. Fair and भूषण Lovely. लोंढे. भूषण भूषण लोंढे @ नाही, एक से है मेरे नाम में तो ढूंढ लो कौन सा तुम्हाला माझ्या फॉलोईंग मध्ये जाऊन बघा, दिसेलच ते. मी यू कॅन डायरेक्टली डीएम करू शकताय. मी गोरा जाय फक्त तोंड धुतलेलं नाही. फक्त काय चाबरं टाकू नका काहीच, कारण मी लय चाबर, त्याच्यामुळे मला काय वाटणार तर नाही. काहीच आजचा फर्स्ट ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला सांगा. कमेंटमध्ये मला सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो गाईज, बाय.